राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षण मंत्री, कृषी मंत्री माननीय शरद पवार यांच्या 85व्या वाढदिवस आष्टा शहर राष्ट्रवादी कार्यालयात विविध उपक्रमांनी युवक राष्ट्रवादीतर्फे साजरा करण्यात आला। यावेळी युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले यांच्या नेतृत्वाखाली आष्टा पक्ष कार्यालयात शाळा नंबर 8च्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले, तसेच केक कापण्यात आला। यावेळी युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजी चोरमुले, आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे, विशाल शिंदे, तेजश्री बोंडे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी प्रकाश रुकडे, रघुनाथ जाधव, प्रभाकर जाधव, अंकुश मदने, कपिल कदम, स्नेहा माळी, सुनील माळी, रामचंद्र सिद्ध, विजय कावरे, सतीश माळी आदी प्रमुख उपस्थित होते। तर संयोजन राजू माने, संदीप खोत, प्रकाश सिद्ध, पिंटू शेळके, सयाजी गावडे, उमेश यादव, अशोक भानुसे आदींनी केले। ठिकाणी देशामध्ये 70,000 कोटीची कर्जमाफी देण्याची दानत सामर्थ्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी घेतलेलं आहे। आज खऱ्या अर्थानं आपल्या राज्याच्या देशाच्या विकासामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं मोलाचं योगदान आहे, सिंहाचा वाटा आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराचा वारसदार कोण होत असेल तर खऱ्या अर्थानं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराचा वारसदार आपले लाडके नेते आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब होऊ शकतात। का तर 2019ला मोठ्या प्रमाणात अनेक जण शरदचंद्रजी पवार साहेबांना सोडून गेले, त्यावेळी आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेबांनी त्यांना भक्कम साथ देण्याचं काम, पक्ष वाढवण्याचं काम आदरणीय आपले नेते आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी केलेलं आहे। आणि त्यामुळं आज राज्यामध्ये येत्या काळामध्ये भूकंप होणार आहे, त्यामध्ये आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांना या 2026ला मी माहितीपूर्वक सांगतो की आदरणीय साहेबांना मुख्यमंत्रीची संधी त्या ठिकाणी 100% मिळणार आहे। यासाठी बोलत नाही का तर काहीतरी माहिती असल्याशिवाय मी या ठिकाणी बोलत नाही। आणि येत्या काळामध्ये या राज्याचं सर्वोच्च पद आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब हे विराजमान होतील। आज या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी त्यांचा केक कापून त्या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना वही वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टा शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी राहुल वाडकर, NTV न्यूज मराठी, सांगली।